दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपला परिचय. मी नुजिवडू सुबीस किसान मित्र आहे. दिलीप तेजराव डोफे, राहणार मुरंबा. दादा आता ह्या तुमच्या मार्गदर्शनाखाली हा विजेता कापूस वाहन कोणाच्या शेतावर लागवड झालेला आहे? हा डॉक्टर रवींद्र धोंडू ढोले यांच्या शेतावर लागलेला आहे. दादा काय विशेष गुणधर्म या विजेता कापूस वाहनाचे आमच्या शेतकऱ्यांना सांगा. कापूस पण वेचायला चांगला आहे, अर्ली व्हेरायटी आहे, बगायताला पण चांगली आहे, लव असल्यानं अटॅक बी कमी आहे, फवारणीचा खर्च कमी आहे, कापूस वेचायला खूप चांगला आहे, मस्त 5 फकड्याचं बोंड आहे, वजन बी चांगलं आहे. वजन करून पाहिलं दादा? हो पाहिलं वजन. किती 7 ग्रॅमचं बोंड आहे. बरोबर आहे. हो हो. म्हणजे वजन वरचं 6 ग्रॅमचं आहे, खालचं बुडातलं 7 ग्रॅम, सरासरी 5.5-6 ग्रॅम वजन विजेताचं आहे. चला आपण इकडे मध्ये प्लॉट बघू. काय अंतरावर लागवड झाली आता ही दादा? हे 4 बाय 1.25 वर आहे सर. 4 फूट बाय सव्वा फूट. बर काय काय नियोजन यांनी केलं इथे? नियोजन लागवडची संख्या वाढवली त्यानं, झाडाची संख्या वाढवली म्हणजे अजून मग झाडाची संख्या वाढवल्यानंतर यांनी काय काळजी घेतली? काळजी नुसतं फवारणीची घेतली, चमत्कार घेतलं त्यांनी. चमत्कार घेतलं. 3 वेळा घेतलं? 3 वेळा घेतलं साहेब चमत्कार. 3 वेळा घेतला. हो. सुरुवातले काय फायदा त्याचा झाला? चमत्कारनं माल कव्हर होत गेला, झाडाची वाढ थांबत गेली. काही वाढ जी असते ना ते थांबत गेली, माल कव्हर होत गेला साहेब. विजेतामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ज्यांना रब्बीचं पीक घ्यायचंय आता, हो त्यांच्यासाठी खूप चांगली आहे. म्हणजे या महिन्याच्या एंड मध्ये खाली होऊन जाते साहेब. या महिन्याच्या खाली म्हणजे आखरीला खाली होऊन जाते, कपाशी खाली होऊन जाते. हो हो. तुमच्या शेतामध्ये तुम्ही किती एकर लावले? 2 एकर लावलेली आहे साहेब. हा. माझी 11 इंचावरच लावलेली आहे मी टोकन यंत्रानं. टोकन यंत्रानं लावली? हो. माझा पहिला याचा 10 क्विंटलचा निघला, दुसरा पण 10 क्विंटलचा आहे सर. आता हे आपण पूर्ण मनोमध्ये शेताच्या? हो हो मधोमध्ये. तुमचा पहिल्या वेचामध्ये 10 क्विंटल किती क्षेत्रामध्ये? 2 एकरामध्ये निघला. हो. अजून किती निघेल? दुसऱ्या याच्यामध्ये पण 10 क्विंटल निघतो. 10 म्हणजे 20 क्विंटल निघून जाईल. आणि तिसरा निघेल सर. म्हणजे 3 वेचे तुमचे होते? 3 वेचे होतात अजून. एकरी उत्पादन किती अपेक्षित आहे तुम्हाला? 12 ते 14 क्विंटल आहे अपेक्षित सर. आणि ते बी या महिन्याच्या एंडला खाली होऊन जाते. बघायला हो नोव्हेंबर महिन्यामध्ये बघायला पीक घ्यायसाठी तुम्ही तयार आहेत एकदम. नोव्हेंबर मध्ये खाली म्हणजे लेट बी होत नाही जास्त. गहू पेरा, हरभरा पेरा टाइमवर एकदम खाली होऊन जाते. म्हणजे विशेष म्हणजे बोंडईचा अटॅक काहीच नाही, एकदम बोंड क्लिअर आहे एकदम. म्हणजे बोंडई नाहीच म्हटलं चालते एकदम. शेंड्यावरचं घ्या, बुडातलं घ्या, किरण नाहीच म्हणून पूर्ण आता बुडापासून शेंड्यापर्यंत बोंड फुटत आले तिथे. हो हो. आता इथे आपण एक प्रयोग पण केला, 1 गुंठ्याचा आपण आता वेचला. हो 1 गुंठ्याचा 33 बाय 33 मोजला, 2 बाया सांगून तो वेचून घेतला आणि तो सगळ्या शेतकऱ्याला आपण मोजून दाखवू. काय वाटतं इथं किती येईल उत्पादन? उत्पादन इथं पण येईन 12-14 क्विंटल एकरी येईन. आरामात येईल. काहीच वांधा. दादा शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल, काय आवाहन कराल? चांगलं वाहनायला ह्यास काहीच हरकत नाही. उत्पन्न पण चांगलं येते आणि बगायताला पण खाली होते. आणि फवारणीचा खर्च बी कमी आहे. लव असल्याच्यानं फवारण्या पण कमी करणं पडतात. फक्त चमत्कारच 3 वेळा घेणं पडते. म्हणजे जेव्हा तुम्ही जवळ लागवड करता त्यावेळेस चमत्कार वाढ नियंत्रण घेणं गरजेचं आहे. चमत्कार. चला धन्यवाद दादा. धन्यवाद.